जगदंब जगदंब. तर चला फ्रेंड्स, आज बनवूयात आपण फ्लावरची साधी सिंपल अशी भाजी. सर्वप्रथम फ्लावर चिरून घ्यायचा आणि तो मीठ टाकून असा गरम पाण्यात थोडासा उकळवायचा. त्यानंतर इथे मी घेतला आहे एक कांदा, एक टोमॅटो, कढीपत्ता आणि त्याला जिरी मोहरीची थोडंसं तेल टाकून जिरी मोहरी टाकून ते सगळं छानसं परतून घेतलेलं आहे. परतून म्हणजे त्याला छानसं ब्राउनिश होऊ द्यायचं. त्यानंतर इथे घेतलेली आहे मी थोडीशी मसूरची डाळ भिजवून आणि ती मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर फ्लावर आपण उकळून का घ्यायचा, तर फ्लावर जेव्हा पिकवतो त्यावेळेस त्याच्यावरती खूप साऱ्या फवारण्या केल्या जातात, त्याच्यावरती आळ्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत. त्यासाठी नेहमी कंपल्सरी फ्लावर, कुठलाही फ्लावरची भाजी करताना तो कधीच तसाच घ्यायचा नाही. त्याला आधी गरम पाण्यातून उकळून मगच त्याचं काय जे बनवायचं असेल तुम्हाला ते तुम्ही बनवत जा. आणि ही साधी सिंपल अशी माझी टीप म्हणा, सूचना म्हणा तुमच्यासाठी आहे. तर त्यानंतर इथे मी खूप सिंपल अशी भाजी बनवणार आहे. फ्लावरला आणि त्याच्यामध्ये मी तो बॉईल केलेला, मीठ टाकून जो बॉईल केलेला फ्लावर होता तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. जो कांदा, टोमॅटो आणि टाकलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वरून मी आता मीठ आणि मसाले टाकत आहे. इथे मी लाल तिखट हे अतिशय लाल दिसतं का, तर ते काश्मीरी रेड चिली पावडर आहे. आमची घरातली रेड चिली पावडरमध्ये मी ती मिक्स केलेली आहे. त्यानंतर इथं मी हळद टाकते, मीठ टाकते, लाल तिखट, काळा मसाला असा मी टाकत आहे आणि नुसतं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे मीठ आहे आणि असं टाकून फक्त त्याला हलवून घ्यायचं. फ्लावरला जेवढा फ्लावर तुम्ही साधा सिंपल कराल तेवढा तो टेस्टी आणि छान लागतो. फ्लावरची मेन टेस्ट असते ती त्याच्यामध्ये उतरते. आणि फ्लावर हा खावा का, तर फ्लावर हा खाण्यासाठी खूप हेल्दी असतो. आठवड्यातून एकदा तरी फ्लावरची भाजी ही खाल्लीच पाहिजे नक्कीच. मला आवडत नाही तरी मी फ्लावरची भाजी खातेच आठवड्यातून एकदा तरी. त्यानंतर इथे मी शेंगादाण्याचा कूट टाकलेला आहे भाजीमध्ये. आता शेंगादाण्याचा कूट हा तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर नका टाकू. त्यानंतर इथे आहे मी मसूरची डाळ पण टाकत आहे, शेंगदाण्याचा कूट टाकलेलाच आहे ऑलरेडी. आणि ही तुम्ही वरण भातासोबतसुद्धा वरण भातासोबत तोंडी पण लावू शकता. ही भाजी खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी ही. आता मी ही डब्यासाठी बनवत आहे म्हणून खूप सुकी बनवत आहे भाजी. आणि अशी झाकून ठेवायची, बिना पाण्याची करायची, तिला अशी मस्त वाफ येऊ द्यायची. त्यानंतर झाल्यावरती वरून कोथिंबीर टाकायची. अतिशय चविष्ट अशी होती. मीठ टाकल्यामुळे ती बिना पाण्यावरती छान शिजते. जर तुमचं भांड्याचं जे बूड असतं, तळ असतं, ते चांगलं जाडजूड असेल तर भाजी खाली लागणार नाही. जर पातळ असेल तर ते लागतं. त्याच्यामुळे भांडं घेतानाही छान घ्यायचं. बिना मिठाच्या भाज्या बनवताना नेहमी जाड पातेलं घ्यायचं, ज्याचं बूड एकदम जाड असतं. असेच पातेले भांडे यूज करायचे, जेणेकरून ते खाली लागत नाहीत. त्याच्या भाज्या असतात त्या आणि त्या मिठाच्या पाण्यावरती छान अशा शिजतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू. वॉच माय व्हिडिओ. स्टे ट्यून. बाय बाय.